तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बोला धरणेश्वर लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये। नमस्कार, आपण आता आहोत शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या भव्य पटांगणावर। आज आहेत 15 मे 2026। सावळत 12 सर्कल परिसरामध्ये ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची गंगोत्री आणणाऱ्या श्री कैलासवासी लक्ष्मणरावजी भीमरावजी कोलते पाटील यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण व या उच्च माध्यमिक शाळेचे प्रथम निवृत्त होणारे सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचे सत्कारमूर्ती श्री नारायणराय भान उर्फ पंजाबराव कोलते असा हा आज सावळत 12 सर्कलमध्ये पुतळा अनावरण व सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम खूप आगळ्या वेगळ्या पद्धतीने संपन्न होत आहे। आपण सर्व आमंत्रित या सत्कार सोहळ्याचे साक्षीदार आहात। मे महिन्याच्या ऊन 11 ते 3 ही कार्यक्रमाची वेळ। एवढ्या उन्हामध्येही आपण बुलढाणा, जळगाव, संभाजीनगर व देऊळगाव, फत्तेपूर, सावळत 12 पंचक्रोशीतील सर्व आमंत्रित बंधू आणि भगिनींनो, आपण या कार्यक्रमाला उपस्थित आहात त्याबद्दल आम्ही सर्वांचे श्री कालंका देवी शिक्षक संस्थेचे अध्यक्ष श्री भास्कररावजी कोलते पाटील व कोलते परिवार आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे। सावळत 12 सारख्या ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची गंगोत्री आणणाऱ्या कैलासवासी श्री लक्ष्मणरावजी भीमरावजी कोलते यांच्या अर्थपूर्ती पुतळ्याचे अनावरण शिक्षण क्षेत्रातील 2 दिग्गज नेते, संभाजीनगर जिल्हा परिषदचे दोघेही जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष राहिलेले जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्री द्वारकादास भाऊ पाथरीकर व याच परिसरातील माजी शिक्षण महामेरू श्री रंगनाथरावजी काळे नाना व या परिसराच्या जिल्हा परिषद सदस्या माहीन इद्रिस मुलतानी व त्यांचे पिता श्री इद्रिसजी मुलतानी अल्पसंख्याक भाजपा प्रदेश अध्यक्ष या मान्यवरांच्या हस्ते अर्धपूर्ती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले। आजच्या या सेवापूर्ती सोहळ्याचे सत्कारमूर्ती श्री नारायणराय भान उर्फ पंजाबराव कोलते व त्यांच्या अर्धांगिनी संस्थेच्या सचिव सो रत्नाताई कोलते यांचा सत्कार व परिसराचे जिल्हा परिषदच्या माजी सदस्य शिवाजीराव बुढाळ, नामदेवराव सोनवणे, या उच्च माध्यमिक विद्यालयाचे सध्या प्रभारी प्राचार्य म्हणून नियुक्त झालेले जीवनभाऊ कोलते व सोयगाव तालुका भाजपा सचिव श्री गुलाबरावजी कोलते इत्यादी मान्यवरांच्या हस्ते सत्कारमूर्तींचा सत्कार करण्यात आला। खूप आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा सत्कार सोहळा आणि पुतळा अनावरण सोहळा स्थापनेचा कार्यक्रम खूप रणरणत्या उन्हामध्येही शांततेमूळ वातावरणामध्ये संपन्न झाला। श्री रायभान उर्फ पंजाबराव कोलते यांनी या माध्यमिक विद्यालयामध्ये 37 वर्ष शिक्षणातून ज्ञान देण्याचे काम केले व या शाळेच्या सर्व 4000 विद्यार्थी-विद्यार्थिनी, शाळेचे शिक्षक शिक्षकेतर 107 कर्मचारी सर्वांना सांभाळून घेऊन शाळेचा या ग्रामीण भागामध्ये असलेला सावळत 12 परिसरातील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचा कसा विकास केला त्यांच्या या कर्तृत्वाबद्दल बोलतात त्यांच्याच कन्या कुमारी एंडव्हाके पियाताई कोलते सांगतात त्यांच्या शब्दामध्ये ऐका। व्यक्त करणार आहे तर मी ताईंना विनंती करू त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं। आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित, सर्व गुरुजन वर्ग आणि माझ्या सर्व कुटुंबियांना, आज मी ॲडव्होकेट दिया रत्ना नारायण कोलते इथे उभी आहे। ती एका प्राचार्याची मुलगी म्हणून नाही, तर एका अशा माणसाची मुलगी म्हणून ज्यांनी आयुष्यभर अनेकांची स्वप्न घडवली। आजचा दिवस सेवानिवृत्तीचा आहे, पण खरं सांगायचं तर काही माणसं कधीच निवृत्त होत नाहीत, तर त्यांचं काम संपतं कदाचित, पण त्यांनी दिलेले संस्कार, त्यांनी पेटवलेला ज्ञानाचा दिवा आणि त्यांनी जोडलेली माणसं हे सगळं कायम जिवंत राहतं। माझे पप्पा आदरणीय श्री नारायण रायभान कोलते, तुम्हा सर्वांचे लाडके पंजाब सर आणि आमच्या घरातल्या सगळ्या लहान लेकरांचे मास्तर बाबा, हे फक्त एका शाळेचे प्राचार्य नाहीत, तर अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारं नाव आहे। पप्पांचा प्रवास समजून घ्यायचा असेल तर आपल्याला थोडंसं मागे जावं लागलं। सन 1978 मध्ये माझे आजोबा कैलासवासी लक्ष्मणराव भीमराव कोलते पाटील यांनी शिक्षणाची छोटीशी सुरुवात केली। परिस्थिती खूप कठीण होती, सुविधा नव्हत्या, पैसे नव्हते, पण शिक्षणाबद्दलची तळमळ मात्र होती।
इतकंच नाही तर सुमारे 10 वर्ष आपल्या स्वतःच्या घरात शिक्षकांना राहायला जागा देण्यात आली। घर हे घर राहिलं नव्हतंच तर ते बनलं होतं छोटंसं घरकुल। आणि त्या संपूर्ण प्रवासामागे जय कालिंगा मातेवर असलेली श्रद्धा हीच सर्वात मोठी त्यांची ताकद होती। आणि आज मला तुम्हा सर्वांना एक प्रसंग सांगावासा वाटतो। एकदा माझे आजोबा आणि पप्पा एका अतिशय महत्त्वाच्या कामासाठी छत्रपती संभाजीनगर येथे गेले होते, पण त्यावेळी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते। खूप प्रयत्न करूनही काही मार्ग सापडला नव्हता। शेवटी आपल्याकडे पैसे नाहीत, आपले काम होणार नाही असं म्हणत ते परतत होते। तेव्हाच मी आता सध्याच्या कॉलेजमध्ये शिकत आहे, माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर। तेथील गेटच्या समोर पप्पांना 20 रुपयाची नोट सापडली आणि आता सध्या आपल्याला त्या 20 रुपयांच्या नोटीचं इतकं महत्त्व नसेल, पण त्या पैशामुळे त्यांचं ते काम पूर्ण झालं। आणि तेव्हा नाना म्हणजेच कैलासवासी लक्ष्मणराव भीमराव कोलते पाटील हे पप्पांना एक वाक्य बोलले, कष्टाचं आणि इमानदारीचं काम असेल तर देव सुद्धा मदत करायला मागे पुढे बघत नाही। हे वाक्य फक्त शब्द नव्हते तर तेच पुढे त्यांच्या आयुष्याचं तत्व बनलं। त्या छोट्याशा रोपट्याला पप्पांनी आणि सर्वच त्यांच्या भावंडांनी म्हणजे माझ्या काकांनी अजून माझ्या भावांनी हे आपल्या अथक परिश्रमाने, जिद्दीने आणि दूरदृष्टीने आज एक भव्य वटवृक्षात रूपांतरित केले। जय कालिंगा देवी शिक्षण प्रसारक संस्थेच्या उभारणी आणि विस्तारात त्यांचं योगदान अतिशय मोलाचं आहे। त्यांनी केवळ शाळा उभी केली नाही तर त्यांनी संपूर्ण परिसरात शिक्षणाची चळवळ उभी केली। गेल्या 37 वर्षांच्या सेवा काळात त्यांनी शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने काम केले। शिस्त, संस्कार, गुणवत्ता, आधुनिक दृष्टिकोन यांचा सुंदर संगम त्यांनी घडवला। त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी राज्य आणि राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचले, पण त्यांचं खरं यश हे पदकांमध्ये कधी नव्हतंच, तर ते त्यांनी घडवलेल्या माणसांमध्ये होतं। विशेष म्हणजे डोंगर दऱ्यांमध्ये आदिवासी भागात जाऊन त्यांनी शिक्षणाची गंगा पोहोचवली। विशेषतः मुलींना शिक्षण मिळावं, त्यांनी शिकून स्वतःच्या पायावर उभं राहावं यासाठी त्यांनी खूप मोठे कार्य केले। माझ्यासाठी पप्पांची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्यांचं माणुसकीनं जगणं। कोणाचं दुःख असो, अडचण असो किंवा गरज असो, ते नेहमी सर्वांच्या मदतीला धावून गेले। म्हणूनच लोक त्यांना फक्त सर म्हणत नाहीत तर त्यांना आधारस्तंभ म्हणतात। पप्पा म्हणजे शाळेची शिस्त, पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांवर जीवापाड प्रेम करणारा शिक्षक। शाळेचा घंटा वाजायच्या आधी येणारे आणि सगळे निघून गेल्यावर शेवटी निघणारे पप्पा त्यांनी शाळेला केवळ संस्था म्हणून नाही तर स्वतःच्या घरासारखं जपलं। या संपूर्ण प्रवासात जर मी एका व्यक्तीचं नाव इथं घेतलं नाही तर ते खूप वाईट ठरेल, ते म्हणजे दिगंबर टिकारे आणि प्रमिला टिकारे यांची कन्या आणि माझ्या पप्पाला लक्ष्मी म्हणून लागणारी सौ रत्ना नारायण कोलते, माझी आई। हिने पप्पांना जी साथ दिली ती शब्दात व्यक्त करणं खरंच कठीण आहे। प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो असं म्हणतात आणि पप्पांच्या आयुष्यात ती शक्ती बनली ती म्हणजे माझी आई रत्ना कोलते। घर सांभाळणं, कुटुंब एकत्र ठेवणं, प्रत्येक सुखादुःखात खंबीरपणे उभं राहणं आणि पप्पांच्या प्रत्येक स्वप्नामागे निशब्दपणे ताकद बनून उभं राहणं, हे सगळं आईने आयुष्यभर केलं। पप्पा बाहेर संस्था घडवत होते, पण घर नावाचं सुंदर जग हे आईने उभं केलं। तिने कधी स्वतःसाठी काहीच मागितलं नाही, पण कायम सगळ्यांसाठी जगली। पप्पांच्या यशामागे जरी खरी लक्ष्मी, खरी ताकद, खरा आधारस्तंभ म्हणजे माझी आई। आज पप्पांचा सन्मान होत असताना त्यामागे आईचे त्याग, प्रेम, संयम यांचाही तितकाच मोठा वाटा आहे। आई, तू फक्त आमचं घर सांभाळलं नाही तर पप्पांच्या स्वप्नासाठी आपल्या प्रेमाने आणि विश्वासाने ते घर सुद्धा जपलंय। शेवटी मी फक्त पप्पांसाठी एवढंच म्हणेन, मनात स्वाभिमान असणारा माणूस कोणाच्या पुढ्यात चुकत नसतो। आई वडिलांचा संस्कार असला पाठीशी तर चुकीचा पाऊल टाकत नसतो। आणि घातला कितीही थैमान जरी त्या ढगांनी आभाळात, तरी तो थोडासा काळोख
सूर्याचं अस्तित्व झाकत नसतो, सूर्याचं अस्तित्व झाकत नसतो. धन्यवाद.